आज आपण ओली करंदी कशी बनवायची ते बघणार आहे। त्यासाठी मी करंदी स्वच्छ धुवून घेतले साफ करून आणि जाळीवर नितळायला ठेवले। त्यातलं पाणी जे एक्स्ट्रा असतं ते एका कढईत 2 चमचे तेल टाकून 2 मोठ्या साईजचे कांदे बारीक कापून मी छान असे परतून घेतले। त्यात 1 चमचा आलं लसणीची पेस्ट टाकली आहे। आलं लसणीची पेस्ट पण आपल्याला 1 मिनिट परतून घ्यायचे छान। आता याच्यावर सुके मसाले टाकायचे सर्व। हळद टाकले, लाल तिखट टाकलाय, गरम मसाला टाकलाय, धनेपूड टाकले आणि चिकन मसाला होता माझ्याकडे तो पण टाकलाय 1 चमचा। आणि छान चव येते आपल्या करंदीला। छान असे 1 मिनिट आपल्याला मिक्स करून घ्यायचे सर्व मसाले कांद्यावर। नंतर त्याच्यावर आपल्याला करंदी टाकायचे। बटाटा पातळ कापून घेतला आहे मी, तो टाकते आहे। ऑप्शनल आहे बटर, तुम्हाला नाही टाकायचं नाही टाकलात तरी चालेल। 2 टोमॅटो घेतलेत बारीक कापून, ते टाकले, मीठ टाकले चवीनुसार आणि सर्व छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचं आहे। आपण मीठ टाकले त्यामुळे मिठाचं पाणी, करंदीचं पाणी ह्याच्यातच आपली ही करंदी आणि बटाटा दोन्ही चांगलं शिजलं जातं। बटाटा पण आपला छान शिजलाय आणि करंदी पण आपली छान अशी शिजली आहे। अजून पण त्यात पाणी आहे। आता हा चिंचेचा कोळ टाकलाय मी त्यात आणि कोथिंबीर टाकून छान मिक्स करून घेतले। थोडंसं सुकवून घ्यायचं आपल्याला। अशी आपली करंदीची रेसिपी तयार आहे। कशी वाटली तुम्हाला ही करंदीची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा। आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा। चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब